मसवड नगरपालिकेत जया भाऊंचा करिश्मा. नगराध्यक्षपदासह सर्व 21 जागांवर दणदणीत विजय. नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज. मसवड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकतर्फी विजय मिळवत पालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवत भाजपने थेट नगराध्यक्षपदासह सर्व 21 जागांवर विजय मिळवला. या निकालामुळे गोरेंविरोधात एकत्र आलेल्या विरोधकांचा पूर्णपणे सुपडा साफ झाला असून मसवड पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. 2 डिसेंबर रोजी नगरपालिकेच्या 21 जागांसाठी झालेल्या मतदानामध्ये एकूण 49 उमेदवार रिंगणात होते. नगराध्यक्षपद हे खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपकडून सौ पूजा सचिन विरकर तर विरोधी आघाडीच्या म्हणजे सिद्धनाथ नागरिक विकास आघाडीकडून भुवनेश्वरी देवी तेजसिंह राजेमाने आणि बहुजन समाज पार्टीच्या रुपाली वाल्मिक सरतापे यांच्यात थेट लढत झाली. प्रभागनिहाय ही भाजप, शिवसेना, ठाकरे गट व अपक्ष उमेदवारांनी नशीब आजमावले. दिनांक 21 रोजी मतमोजणीच्या दिवशी प्रभाग 1 पासून भाजपच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी कोणत्याही प्रभागात कमी न होता वाढतच गेली. नगराध्यक्ष पदाच्या लढतीत सौ पूजा सचिन विरकर यांनी ग्रामीण व शहरी मतदारांचा विश्वास संपादन करत तब्बल 4844 मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्याचबरोबर भाजपच्या सर्व नगरसेवक उमेदवारांनाही स्पष्ट बहुमताने विजय मिळवला. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असल्याचे स्पष्ट होते. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर भाऊ गोरे यांनी प्रचाराची संपूर्ण धुरा स्वतः सांभाळत अचूक व्यूहरचना केली. तर विरोधात माजी मंत्री महादेवरावजी जानकर यांचे नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख साहेब यांच्यासह अनेक विरोधकांनी एकत्र येऊन आव्हान उभे केले असले तरी ते आव्हान प्रत्यक्ष निकालात प्रभावी ठरू शकले नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले. निकालानंतर भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी व गुलालांची उधळण करत विजयाचा जल्लोष साजरा केला. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी विजयी उमेदवारांचे तसेच मसवडकर जनतेचे आभार मानले. या ऐतिहासिक विजयामुळे मसवड नगर परिषदेत पुढील काळात भाजपची मजबूत व स्थिर सत्ता राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. क्रांतीपत्र न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन देशमुखसह मी संपादक जावेद खान मुलानी. धन्यवाद.